नमस्कार मित्रांनो. TET सक्ती आणि संच मान्यतेच्या GR विरोधात राज्यातील सर्व संघटनांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. शिक्षक भारती संघटनेने आणि मुंबई मराठी अध्यापक संघानेही आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काय आहे सविस्तर बातमी? चला तर मग बघूया. TET सक्ती आणि संच मान्यतेच्या GR विरोधात राज्यातील सर्व संघटनांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. शिक्षक भारती संघटनेने आणि मुंबई मराठी अध्यापक संघानेही आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. TET सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 53 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना TET परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली आहे. शिक्षक संघटनांसोबत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कोणतेही परिपत्रक शिक्षण विभागाने काढलेले नाही. शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत संच मान्यतेचे अन्यायकारक निकष लावून हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. विषयाला शिक्षक उरणार नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याने शाळांचे संपूर्ण नियोजन कोलमडणार. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी सर्व संघटनांनी केलेली आहे. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षक भारतीच्या सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने 5 डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. तर राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य करू नये. 15 मार्च 2024 रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषांप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी. यासह शिक्षकांच्या अन्य मागण्यांसाठीच्या सर्व संघटनांच्या शाळा बंद आंदोलनाला मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून शेकडो शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच हिवाळी अधिवेशनादरम्यान ही धरणे आंदोलन करू. शिक्षण विभागाने TET सक्ती व अन्यायकारक संच मान्यतेचा GR रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेऊन संघटनांना चर्चेसाठी न बोलवल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला शिक्षक भारती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो. तर ही एक महत्त्वाची अशी बातमी शिक्षण विभागात आणि शाळा यांच्यासाठी असणार आहे. तर राज्यभरातील सध्याची परिस्थिती बघता TET सक्ती व संच मान्यतेच्या GR विरोधात राज्यातील सर्व संघटना आता एकत्र आलेल्या आहेत आणि या सर्व संघटनांनी मिळून, सर्व शिक्षकांनी मिळून आता 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच राज्यभरातील जे शिक्षण सेवकांची जी मागणी आहे की शिक्षण सेवक पद रद्द करून आम्हाला नियमित वेतनश्रेणी मिळाली पाहिजे, या संदर्भात शिक्षण सेवक पद रद्द करण्यासंदर्भात देखील मागणी या आंदोलनामार्फत करण्यात येणार आहे. तर अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या शिक्षक बंधूंपर्यंत पोहोचावे यासाठी व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.